परिस्थिती कितीही अवघड असो, जो आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे उभा राहतो तोच टिकतो. परिस्थिती कितीही अवघड असली तरी आपले ध्येय सोडायचे नाही. आज 10 जानेवारीचे आपण चालू घडामोडी बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे 9 जानेवारी. 9 जानेवारी हा दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात कधीपासून झाली तर 2003 पासून. आता वेगवेगळ्या एक्झाममध्ये हे जे क्वेश्चन विचारले जातात डेजवर तेच आपण पाहूया. 1 जानेवारी नवीन वर्ष दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, लुई ब्रेल यांच्या स्मरणार्थ. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती. 15 जानेवारी भारतीय सेना दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. 30 जानेवारी शहीद दिन, महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळालेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे राजस्थान. राजस्थानमधील नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळालेला आहे. आता आपण विविध एक्झाममध्ये विचारले जाणाऱ्या GI टॅगवर क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे आपण GI टॅग बघू. महाराष्ट्रातील GI टॅग, जळगावची केळी, नागपूर संत्री, कोल्हापूर चप्पल, पैठणी साडी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, सोलापूरची चादर आणि पुणेरी पगडी, नाशिकची द्राक्षे, वारली पेंटिंग, अल्पासो आंबा. तर पुढील क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये कोठे रीड स्नेक या सापाच्या प्रजातीचा शोध लागलेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मिझोराम. भारतामधील मिझोराम येथे रीड स्नेक या सापाच्या प्रजातीचा शोध लागलेला आहे. तर रीड स्नेक ही एक सापाची जात आहे जी प्रामुख्याने आशियामध्ये आढळते. आणि वैज्ञानिक नाव, तर त्याचं वैज्ञानिक नाव आहे कॅलामेरिया पॅविमेंटालिया आणि नवीन शोधलेली प्रजाती कॅलामेरिया मिझोरामेन्सिस. तर याचं वैशिष्ट्य काय आहे या जातीचं? तर हे छोटे असतात, बारीक असतात आणि काळे तपकिरी असतात. तर निवासस्थान कोठे आहे? ते कोठे आढळतात? तर आशियामध्ये. आणि त्यांचा स्वभाव ते निशाचर असतात, म्हणजे रात्री जास्त सक्रिय असतात. आता पुढील क्वेश्चन आहे, बायोबिट्युमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश कोणता? तर याचा आन्सर आहे भारत. भारत हा बायोबिट्युमेनचे व्यावसायिक उत्पन्न करणारा पहिला देश आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. खालीपैकी कोणत्या देशाने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे? तर बांगलादेश या देशाने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे. पुढील क्वेश्चन, मनोज कोठारी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर याचं योग्य आन्सर आहे बिलियर्ड्स. बिलियर्ड्स या खेळाशी मनोज कोठारी यांचा संबंध आहे. खेळ कोणता? तर बिलियर्ड्स. त्यांनी 1990मध्ये वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली. 2005मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानापैकी एक आहे. आणि निधन कधी झालेलं आहे? तर जानेवारी 2026मध्ये. त्यांचं वयाच्या 67व्या वर्षी. कशाने? तर हृदयविकाराच्या झटक्याने. पुढील क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिले 24x7 ओपन नेटवर्क कोठे सुरू करण्यात आले? तर याचं योग्य आन्सर आहे कोल्लम, केरळ. पुढील क्वेश्चन, 2026च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरात नवीन सायन्स सिटी उभारण्याची घोषणा केली आहे? याचं योग्य आन्सर आहे नवी मुंबई. नवी मुंबई येथे महाराष्ट्र सरकारने नवीन सायन्स सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. तर याचा उद्देश काय आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दलची जिज्ञासा वाढवणे, प्रायोगिक शिक्षण देणे आणि नवी मुंबईला वैज्ञानिक शिक्षणाचे केंद्र बनवणे. पुढील क्वेश्चन आहे, 100वे अखिल भारतीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले येणार आहे? तर याचं योग्य आन्सर आहे पुणे. पुणे येथे 100वे अखिल भारतीय संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
99वे संमेलन बघूया आपण कोठे झालेलं तर सातारा येथे आणि त्याचा अध्यक्ष कोण होते तर मदर देशपांडे. पुढील क्वेश्चन आहे इस्रो जानेवारी 2026मध्ये कोणते मिशन लॉन्च करणार आहे तर याचं योग्य आन्सर आहे PSLV C62. इस्रो PSLV C62 मिशन जानेवारी 2026मध्ये लॉन्च करणार आहे. आता आपण ह्याविषयी माहिती बघूया. इस्रोने PSLV C62ची मोहिमेची घोषणा केलेली आहे. ही 2026मध्ये त्यांची पहिली मोहीम आहे. तर प्रक्षेपण तारीख आणि वेळ काय आहे तर 12 जानेवारी 2026 सकाळी 10:17 प्रक्षेपण स्थळ कोणते आहे तर आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण केले जाणार आहे. मुख्य उपग्रह पाहूया. या मोहिमेचा मुख्य उपग्रह EOS N1 आहे, ज्याला अन्वेषा असेही म्हटले जाते. हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDOने विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे, जो भारताच्या पाळत ठेवण्याच्या क्षमता वाढवेल. आणि सहउपग्रह मुख्य उपग्रहाव्यतिरिक्त या मोहिमेत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ग्राहकांचे 18 इतर छोटे व्यावसायिक उपग्रह देखील प्रक्षेपित केले जाणार आहेत. पुढील क्वेश्चन पाहूया. महादेव गाडगे ज्यांचे निधन झाले ते काय होते तर याचे योग्य आन्सर आहे पर्यावरणशास्त्रज्ञ. महादेव गाडगे हे पर्यावरणशास्त्रज्ञ होते. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया. हे जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत. शिक्षण महादेव गाडगे यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुणे मुंबई या विद्यापीठातून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिक इकॉलॉजी या विषयात त्यांनी PhD मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या IBM संगणक केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणितशास्त्र शाखेचे फेलो होते. पुढील क्वेश्चन बघूया. 21वे मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे तर याचं योग्य आन्सर आहे गोवा. गोवा येथे 21वे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्याने कुशवती नावाच्या जिल्ह्याची घोषणा केली आहे याचं योग्य आन्सर आहे गोवा. गोवा राज्याने कुशवती नावाच्या जिल्ह्याची घोषणा केली आहे. तर घोषणा कोणी केली तर गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रमोद सावंत. प्रमोद सावंत यांनी कुशवती नावाच्या जिल्ह्याची घोषणा केली आहे. भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य आन्सर आहे नागेश कपूर. नागेश कपूर यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील क्वेश्चन. कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीग IPL 2026च्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे आपण पाहिले. याचा आन्सर आहे बांगलादेश. बांगलादेशने इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLवर बंदी घातली आहे. पुढील क्वेश्चन. भारत देशाने कोणत्या शेजारील देशातील व्यावसायिक प्रवाशांसाठी EB4 व्हिसा सुरू केली आहे तर याचं योग्य आन्सर आहे चीन. चीन या देशाने शेजारील देशातील व्यावसायिक प्रवाशासाठी